विद्यार्थी मित्रांनो, आता आपण तुमच्या मॅथ्स पार्ट 1 च्या पुस्तकातील 6th चॅप्टर फायनान्शियल प्लॅनिंग घेतोय। यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा इंट्रोडक्शन टू फायनान्शियल प्लॅनिंग। फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये नेमकं काय काय आहे ते आपण शिकणार आहोत। यामध्ये सेव्हिंग्ज आहेत, इन्व्हेस्टमेंट्स आहेत, टॅक्स कसा भरतो आपण त्या टॅक्सचं स्ट्रक्चर आहे, कम्प्युटेशन ऑफ इन्कम टॅक्स आहे, इन्कम टॅक्स कशा कशावर बसतो आणि तो कसा बसतो, किती स्लॅबसाठी किती बसतो, किती वयोगटासाठी किती बसतो याप्रमाणे। आणि त्यानंतर डिडक्शन फ्रॉम अॅन्युअल इन्कम अकॉर्डिंग टू व्हेरियस रूल्स। समजा तुमचं काहीतरी अॅन्युअल इन्कम आहे पण तुम्ही हे असे वेगवेगळ्या प्रकारचे जसं की जीपीएफ आहे, गव्हर्नमेंट प्रोव्हिडंट फंड, किंवा पीपीएफ आहे, प्रायव्हेट प्रोव्हिडंट फंड, यासारख्या स्कीम मध्ये जर इन्व्हेस्ट करत असाल किंवा सेव्हिंग करत असाल तर मग तुम्हाला त्यातनं सूट मिळते टॅक्स साठी। तर सगळ्यात पहिल्यांदा सेव्हिंग्ज आणि इन्व्हेस्टमेंट्स मध्ये आपण पाहू की आपण कुठे कुठे सेव्हिंग्ज किंवा इन्व्हेस्टमेंट्स करू शकतो। तर बघा, पीपीएफ आहे, प्रायव्हेट प्रोव्हिडंट फंड, पीएलआय आहे, पोस्टल लाईफ इन्शुरन्स, त्यानंतर आरडी आहे, रिकरिंग डिपॉझिट, हे आपण बँकेत करू शकतो, एफडी आहे, फिक्स्ड डिपॉझिट, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो, एनएसएस म्हणजे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट आहे त्यामध्ये करू शकतो, नंतर फंड्स वेगवेगळे, त्यानंतर म्युच्युअल फंड्स, त्यानंतर इन्शुरन्स, या प्रकारे आपण वेगवेगळ्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट्स करू शकतो। त्यानंतर टॅक्सचं स्ट्रक्चर कसं आहे बघा, डायरेक्ट टॅक्स आहे आणि इनडायरेक्ट टॅक्स आहे। डायरेक्ट मध्ये इन्कम टॅक्स, तुमच्या इन्कमवर बसणारा टॅक्स, वेल्थ टॅक्स, तुमची जी काही संपत्ती आहे त्यावर बसणारा टॅक्स, प्रोफेशन टॅक्स, कस्टम ड्युटी एटसेट्रा। आणि इनडायरेक्ट टॅक्सेस मध्ये काय काय आहे बघा, सेंट्रल सेल्स टॅक्स, व्हॅल्यू ऍडेड टॅक्स, सर्व्हिस टॅक्स, एक्साइज ड्युटी एटसेट्रा। आता कम्प्युटेशन ऑफ इन्कम टॅक्स आहे, म्हणजे इन्कम टॅक्स कोणकोणत्या इन्कमवर बसणार आहे, तर इन्कम फ्रॉम सॅलरी, तुमची जी काही सॅलरी असेल त्यावर इन्कम टॅक्स बसेल। इन्कम फ्रॉम हाऊस ऑर प्रॉपर्टी, तुमची जर काही हाऊस किंवा प्रॉपर्टी म्हणजे मालमत्ता असेल, स्थायी मालमत्ता, तर त्यावरही टॅक्स बसतो। इन्कम फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन, जर तुमचं एखादा बिझनेस असेल तर त्यावर टॅक्स बसेल। इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन, जर तुम्हाला काही धनलाभ झाला तर त्यावरही इन्कम टॅक्स बसतो। इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, याप्रमाणे। त्यानंतर आता हे सगळं इन्कम झालं, यावर टॅक्स बसणार आहे पण त्यातनं तुम्हाला सूटही मिळते। तुम्ही जर या प्रकारे, जसं की जीपीएफ आहे, गव्हर्नमेंट प्रोव्हिडंट फंड, यामध्ये जर पैसे इन्व्हेस्ट केलेले असतील, हे होतातच समजा तुमच्या सर्व्हिसच्या काळामध्ये। प्रायव्हेट प्रोव्हिडंट फंड हे जर तुम्ही केले तर त्यावरही तुम्हाला सूट मिळते। नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, लाईफ इन्शुरन्स पॉलिसी, ट्युशन फीस जर तुम्ही भरत असाल मुलांची तर त्यावरही तुम्हाला टॅक्स मधून सूट मिळते। हेल्थ इन्शुरन्स, तुम्ही जर तुमच्या तब्येतीसाठी पुढे जाऊन जर तुम्हाला काही होणार आहे किंवा होईल जर, तर अशा वेळेला आपल्याकडे काहीतरी सेव्हिंग पाहिजे म्हणून जर काही इन्शुरन्स काढले असतील मेडिकलचे, तर आपण हेल्थ इन्शुरन्स असं म्हणतो, तर तुम्हाला त्यानंतर पैसे मिळतात। तर अशा प्रकारचं जर तुमचं इन्व्हेस्टमेंट असेल तर तुम्हाला टॅक्स मधून डिडक्शन मिळतं। हाऊसिंग लोन जर असेल तुमच्यावर, म्युच्युअल फंड्स असतील, सुकन्या समृद्धी स्कीम ही मुलींसाठी आहे 1.5 लाखापर्यंत, तर अशा प्रकारच्या यांच्यावर डिडक्शन होतं। इन्व्हेस्टमेंट इन पोस्ट डिपार्टमेंट फॉर 5 इयर्स, अशा प्रकारे। कारण बघा कसं असतं, जर आपला इन्कम जरी भरपूर असला आणि त्याचं जर नीट विल्हेवाट आपण लावलेली नसली, काही खर्च आपल्याला माहिती असतात की काय होणार आहे ते, काही खर्च अचानक पण येऊ शकतात, मग अशा वेळेला काही स्कीम पाहिजे आपल्याकडे, काही रूल्स पाहिजे आपल्या। प्रत्येक वेळेला आपण किती इन्कम करणार, किती सेव्हिंग करणार, याला किती खर्च करणार, तर हे सगळं असं ठरलेलं असलं पाहिजे। म्हणून आपल्याला हे त्याचं प्लॅनिंग पाहिजे, म्हणून आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग हे चॅप्टर शिकायचं आहे। तर यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण 6.1 ला आता सुरुवात करणार आहोत।